नाशिकच्या मालेगावमध्ये साध्वी प्रज्ञा सिंगच्या उपस्थितीमध्ये हिंदू संत संमेलन सुरू आहे आणि या मालेगावातील हिंदू संत संमेलनास अखेर हायकोर्टानं परवानगी दिल्याचं बघायला मिळत आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी ही परवानगी नाकारलेली होती, मात्र हायकोर्टामध्ये साध्वी प्रज्ञा सिंगच्या हिंदू संत संमेलनास आता अखेर परवानगी मिळाल्याचं बघायला मिळत आहे। गुढीपाडव्याच्या निमित्तानं मालेगावमध्ये होणाऱ्या हिंदू संत संमेलनासाठी आयोजकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। साध्वी प्रज्ञा यांचा हिंदूवीर पुरस्कारानं यामध्ये सन्मान सुद्धा केला जाईल। आपल्याकडे काही हिंदुत्ववादी संघटनेचे जे काही पदाधिकारी आहे त्यांच्याशी बोलूया आपण। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं? मालेगावी प्रतिवर्षी सालाबादाप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी विराट हिंदू संत संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। यावर्षी देखील 30 मार्च दिवशी रविवारी हा कार्यक्रम साजरा होणार आहे। या कार्यक्रमामध्ये हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे, जैन संत निलेश मुनी महाराज, मिलिंद भाऊ एकबोटे आणि स्वामी श्री भारतानंद सरस्वती जमलेल्या सकल हिंदू समाजाला मार्गदर्शन करणार आहे। त्याच पद्धतीने ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे मालेगाव बॉम्बस्फोटामधील आमच्या दृष्टीने निर्दोष असलेले आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना हिंदूवीर असा पुरस्कार दिला जाणार आहे। वेळ कमी असल्यामुळे वेळेची ते किंमत लक्षात घेता तात्काळ आम्ही मुंबई उच्च न्यायालयात आयोजक म्हणून धाव घेतली आणि एक रिट पिटिशन त्या ठिकाणी दाखल केलं। त्या माध्यमातून माननीय उच्च न्यायालयात आज सुनावणी होऊन काही अटी शर्तींवर या संत संमेलनाच्यासाठी माननीय उच्च न्यायालयाने मालेगाव शहरात त्याच ठिकाणी त्याच तारखेला थोडा वेळेत बदल करून जोशात उत्साहात कार्यक्रम करण्याच्यासाठी आम्हाला परवानगी दिली आणि एक न्याय आम्हाला मिळाल्याची भावना आज या ठिकाणी त्या माध्यमातून होते। प्रदीप पाटील, पुढारी न्यूज, मालेगाव।